टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज सर्व महाराष्ट्रामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुका आहेत ते सुरुवात आहेत, परंतु करमाळ्यामध्ये जे आहे ते हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश जो आहे तो पाहायला मिळतोय आपल्याला। या ठिकाणी आपण सध्या करमाळा शहरातील वेताळ पेठ या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जे आहे ते गेले 39 वर्षापासून जामा मस्जिदीवरून जे आहे ते सर्व विसर्जनाच्या ज्या गणरायाच्या मिरवणुका आहेत त्या मिरवणुकांवरती जे आहे ते पुष्पवृष्टी जी आहे ती करण्यात येते। आपण पाहू शकतो की हा जो मुस्लिम बांधवांचा गेले 39 वर्षापासूनचा हा उपक्रम असून हाच हे जे आहे ते 40वे वर्ष जे आहे ते या विसर्जन मिरवणुकीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळी जे आहे ते करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळ या ठिकाणी जो मानाचा पहिला गणपती आहे, या गणपतीला आल्यानंतर जे आहे ती या मिरवणुकीला जे आहे ते सुरुवात होती। याच गेले 40 वर्षापासूनची जी आहे ती ही परंपरा अबाधित असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणामध्ये जो बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी या मुस्लिम बांधवांकडून ज्या करमाळा शहरातील जे सर्व जे विसर्जनाच्या मिरवणुका निघतात त्या मंडळांच्या अध्यक्षांचा देखील यावेळी या मुस्लिम बांधवांकडून फेटा श्रीफळ हार देऊन देखील सत्कार केला जातो। या ठिकाणी आज प्रथमच यावेळी जे आहे ते डॉल्बीला बंदी घातल्यानंतर ते आहे ते करमाळा शहरामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी लेझिम असेल तसेच हलगी असेल अशा पारंपरिक पद्धतीने जे आहे त्या या मिरवणुका निघल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आहे ते पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतोय की काहीच वेळामध्ये जे आहे तो करमाळ्यातील मानाचा जो गणपती आहे तो श्रीवीचा देवीचा माळ येथील राजाराव रंबा तरुण मंडळाचा पहिला मानाचा गणपती जो आहे तो अगदी काही वेळामध्येच या जामा मस्जिदीसमोर जो आहे तो येतोय। यावेळी आपण पाहू शकतो की या जामा मस्जिदीवरून जे आहे ते मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी देखील या ठिकाणी होतानाचं चित्र पाहायला येतंय। आपण पाहू शकतोय की या ठिकाणी जे आहे ते हत्तींवरती जे आहे ते गणराया विराजमान होऊन जे आहे ती मिरवणूक चालल्याचं जे आहे ते चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आपण पाहू शकतोय की ही जी मिरवणूक आहे ते अगदी शांततेमध्ये जे आहे ते मिरवणूक पाहायला मिळते। मोठा असा गुलाबाचा पुष्पहार देखील यावेळी गणरायाच्या गळ्यामध्ये मुस्लिम बांधवांकडून जे आहे ते मस्जिदीमधून या हाराचं नियोजन केलं जातं। आपण पाहू शकतो की मस्जिदीमधून मुस्लिम बांधवांकडून या गणरायाला जे आहे ते दोरीच्या माध्यमातून जे आहे तो हा हार घातला जातो। अक्षर आपण पाहू शकतो की या जे आहेत जामा मस्जिदीचे जे मुस्लिम बांधव आहे जे आहेत ते गणरायाला पुष्पहार घालण्यासाठी देखील यावेळी आल्याचं जे चित्र आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय। जे आहे सध्या राजाराव रंबा निंबाळकर आपण पाहू शकतोय मुस्लिम बांधवांकडून देखील या गणरायावरती जे आहे ती पुष्पवृष्टी जी आहे ती करण्यात येते। जे आहे हे जे आहे ते 40वे वर्ष जे आहे ते पुष्पवृष्टीचं या ठिकाणी आपल्याला जे आहे ते पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण पाहू शकतो मुस्लिम बांधव जे आहेत ते गणरायांवरती जे आहेत पुष्पवृष्टी करतात। मानाचा पहिला जो गणपती आहे यावरती जे आहे ते पुष्पवृष्टी करण्यात आली असून सध्या जे आहे ते पुष्पवृष्टी जे आहे ते अनेक गणरायांच्या ज्या मिरवणूक आहेत त्यावरती देखील ही जी आहे ती पुष्पवृष्टी करण्याचं सध्या काम सुरू असून या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा जो उपक्रम सुरू आहे तो 40 वर्षापासून हा उपक्रम सुरू असून हिंदू मुस्लिमचा एकतेचा संदेश जो आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।